हाय अँड हॅलो गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझ्या चॅनलला मोठा व्लॉग आलेला आहे. जेजुरीला पालखी आली, बघायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि आमच्या चामे काकूच्या घरी आज स्पेशल आळंदीवरून वारकरी येणार होते, म्हणून त्यांनी आज त्यांच्यासाठी स्पेशल जेवण बनवलेलं. ही आहे पातोड्याची भाजी. मग माझी मम्मी पण त्यांना मदत करायला गेली. आणि आमच्या कॅमेरा शाय काकू काय बोलतात बघा. नाही म्हणलं मला फोटो काढवा. हे काय चालू आहे आता? तुम्ही करा, मी फास्ट फॉरवर्ड करा. त्याच्यात काय बनवले काकू? दाखव की जरा हलवून, जरा असं एस्थेटिक वाटलं पाहिजे व्हिडिओ. एस्थेटिक मोबाईल तेलात नाही जाणार. हे भाजी, ही भाजी पातळीची भाजी दाखवतो ना. भेंडी फोडणी घालते. हो, मिरची नाही काढली. काकू विसरल्या काय करायचं होतं व्हिडिओच्या नंतर. मला पाठव. आता हा व्हिडिओ अजून 2-3 दिवसानंतर आहे. पहिलेच इतके झालेले आहेत ना. मग काकूने आज भरपूर जेवण बनवलं, वेगवेगळ्या प्रकाराचं. सर्व वारकरी घरी आले. घरी आल्यानंतर मी त्यांना जेवण वाढायला गेलो, पण माझ्या हाताने कोणी जेवण घेतलंच नाही. मग माझा पोपट झाला. काय पाहिजे? अजून दे. हा, काय देऊ? काय अजून देऊ? काय देऊ? गुलाबजामुन खा मग. तुम्ही तर बघू शकता की हर्षूला गुलाबजामुन किती आवडतं, तिचा फेवरेट स्वीट जो आहे. मग मी बसलो जेवायला. आज जेवायला स्पेशल होती डाळ, पातोड्याची भाजी, चपाती, भाकरी, भात, सोलापूरची चटणी, दही, गुलाबजामुन आणि भेंडीची भाजी. जेवण तर खूपच टेस्टी होतं. मग म्हटलं की आज एक नवीन स्टाईलनी जेवण ट्राय करायचं. हे जे दही आहे ना, दहीमध्ये ती मस्त सोलापुरी चटणी मिक्स करायची. मिक्स केल्यानंतर मस्त एक चपातीचा तुकडा घ्यायचा आणि त्याला मस्त लावून खायची. काय टेस्ट येते खरं. ही सोलापूर स्टाईल चटणी आणि दही तर एक नंबर होती. तुम्ही पण कधी ट्राय करून बघा, लय भारी लागली. त्याच्यानंतर आमच्या घरी आली आमची पुण्यावरून आत्या. आत्तूबाई. मग हर्षूची आत्या म्हणजे माझी पण आत्या स्पेशल आज श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आली. तुम्ही पण दर्शन घ्या आणि दर्शन खूप छान झालं. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आजचा ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.